मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली। त्यासाठी 107 उमेदवार उभे करण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी प्राध्यापक प्रदीप साळुंखे यांनी दिली आहे। आता निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार प्रत्यक्ष उतरवायचे की नाही याची घोषणा लवकरच मनोज जरांगेंकडून केली जाणार आहे। तिच्या 18 पगड जातीच्या आणि सर्व पक्षाचे बीजेपी सहित मोठे मोठे नेते जरांगे पाटलाच्या दारात लाईन उभे आहेत। त्यांना माहिती आहे 2024च्या विधानसभेमध्ये फक्त जरांगे पाटलाचा फॅक्टर चालणार आहे। त्यामुळे बरेच लोक म्हणतात तुम्ही आम्हाला तिकीट द्या, तर आम्ही आत्ता पक्षाचा राजीनामा देतो। पण जरांगे पाटील हा शब्दाचा पक्का माणूस, एकदा शब्द दिला की माघार घेत नाही। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली। त्यासाठी 107 उमेदवार उभे करण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी प्राध्यापक प्रदीप साळुंखे यांनी दिली आहे। आता निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार प्रत्यक्ष उतरवायचे की नाही याची घोषणा लवकरच मनोज जरांगेंकडून केली जाणार आहे। तिच्या 18 पगड जातीच्या आणि सर्व पक्षाचे बीजेपी सहित मोठे मोठे नेते जरांगे पाटलाच्या दारात लाईन उभे आहेत। त्यांना माहिती आहे 2024च्या विधानसभेमध्ये फक्त जरांगे पाटलाचा फॅक्टर चालणार आहे। त्यामुळे बरेच लोक म्हणतात तुम्ही आम्हाला तिकीट द्या, तर आम्ही आत्ता पक्षाचा राजीनामा देतो। पण जरांगे पाटील हा शब्दाचा पक्का माणूस, एकदा शब्द दिला की माघार घेत नाही।